जिंतूर हे गाव. या गावातील रोशन कुडे नावाचे हे शेतकरी बेकायदेशीर सावकारांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्यानं आपली किडनी 8 लाख रुपयांना विकल्याचा दावा केला. तर एवढे जे निर्दयी होते त्यामुळे किडनी विकून टाकणार पण माझी आपली किडनी विक पण पैसे दे. सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी त्याची किडनी विकावी लागली. आता रोशन या सावकारांच्या जाळ्यात कसे अडकले ते बघा. रोशन यांच्याकडे 4 एकर शेती, कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर अवलंबून. शेती फायदेशीर ठरली नाही म्हणून त्यांनी एक साईड बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुधाचा व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी गायी खरेदी केल्या. याचसाठी त्यांनी 2 सावकारांकडून प्रत्येकी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलं. मात्र इथंही नशीब त्यांच्या बाजूनं नव्हतं. त्या गायी मेल्या, पिकही बुडाली, कर्जाचा डोंगर झाला. सावकार त्यांच्या घरी येऊ लागले. त्यांना जे काही देता येईल ते त्यांना दिलं. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी 2 एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील सामान देखील विकलं. पण कर्जाची परतफेड झालीच नाही. वेळेवर कर्ज न फेडल्यामुळं सावकारांनी दररोज 10,000 रुपये व्याज आकारण्याची धमकी दिली. म्हणूनच 1 लाख रुपयांचं हे कर्ज 74 लाख रुपयावर जाऊन पोहोचलं. जेव्हा सर्व काही विकूनही या शेतकऱ्याकडून पैसे वसूल झाले नाहीत, तेव्हा शेवटी एका सावकारानंच त्यांना किडनी विकल्याचा सल्ला दिला. एका एजंटनं रोशन कुडेंना कलकत्त्यामध्ये नेले. कुडेंची वैद्यकीय तपासणी झाली, वेगवेगळ्या चाचण्याही झाल्या आणि त्यानंतर कंबोडियामध्ये नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यांची किडनी काढून टाकण्यात आली. कुडे यांनी ही किडनी 8 लाख रुपयांना विकली. याबाबत त्यांनी काय सांगितलंय हे ऐकलं तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव रोशन शिवदास कुडे, तालुका जिल्हा चंद्रपूर. माझं दुधाचा व्यवसाय होतो. 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली. माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले. त्याच्यानंतर पैशाची अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले. किशोर भाऊकडे मनीष गाडबांधे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशांत ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकला आहे. सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागून तगादा लावला, किडनी विकताना पैसे दिले. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने गल्ली बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता संपून वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं, ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की याची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो. 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो. किडनी विकली मी. 8 लाख रुपयाला किडनी विकली. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी. कमी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक
भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो, पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. माझी गेलेली प्रॉपर्टी